आता वय आका कमर बसली. पप्या तू ये म्हणून सांगते, माझी काय गरज आहे यांना. तिच्या आहेत ना बहिणीन भाऊजाय पुढं 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 करायला. मी आपली बरी आहे बाई कोपऱ्यातच. आता वय आका तुझ्या हातून मेहंदी काढली की नाही? पप्या तू ये म्हणून सांगते, कसली मेहंदी कसलं काय. काल तिच्या बहिणीच्या पोरी 5-5 कोणाचे बॉक्स घेऊन गेले. त्यांना म्हटलं बाई एखादं कोण द्या ग मेहंदी काढायला. मला म्हणे नवरीच्या हातावरची मेहंदी राहिली. आणि नंतर आल्या आणि एवढं पिचकुला कोण दिला. काय करू बाई त्याच्या पिचकुला कोणाचं. पप्या तुला तर माहिती आमच्या घरी किती मोठा माशांचा गोठा आहे. पाईपलाईनने दूध डेअरीत जातं आणि यांच्या कोणावर मी भिकारी राहिले का. बाई तुला सांगते, त्यांना म्हंटल तुमच्या घरातलं एकुलते एक पोरीचं लग्न आहे. माझा नवरा तर यांचा एकुलता एक जावं आहे का नाही. तू सांगाय का नाही. तर त्यांना म्हटलं 5-7 तोळ्याची चैन करा माझ्या नवऱ्याला. बाई ती बटकुरी मला म्हणे आता काय तुम्ही नवतार न राहिला का, झालं ना म्हाताऱ्या. पप्पा तूच सांग कोणत्या अँगलने मी म्हातारी दिसते का सांग बरं. काय बरं एक फोटो काढला. आता बाई आता काय झालं सांग तुला. बाई पप्या तू ये म्हणून सांगते, त्या नवरीच्या बापाची मी एकुलती एक बहिणी एकुलती एक. त्या बटकुरीने मला कसली साडी द्यावा. त्या आयराच्या साड्या नसतात 100-150 रुपयाच्या, तसली साडी आणून माझ्या हातावर टेकवली. आणि माझ्या नवऱ्याला फक्त टॉवेल टोपी नाही, कसला मानपान नाही. बाई काय सांगू. पप्या तूच सांग आम्हाला काही कमी आहे का. 100 एकराची शेती पडली ना. आता पप्या तू बघतच राहा, यांना देते ना मी सही. आता दाखवते मी यांना माझा इंगा. जाळ उठू त्यांच्या साडीचा. आता बाई काय झालं. कशाला थांबू मी इथं. या माझ्या भावाला म्हंटल होतं तुझे लेक माझ्या लेकाला दे. 100 एकराची मालकीन झाली असती ना. आणि इथं लग्नात काही मान नाही काही पाड नाही. बाई लय अपमान झालाय माझा. आता नाही राहत बाई मी. जेवण करून जाय. नाही जेवायचं मला. खा म्हणा तुम्ही.